नमस्कार. माझं नाव रवी पाटील. मी एक सामान्य शेतकरी आहे आणि सर्वात पहिले तर तुमच्या सर्वांच्या आभाराच्यासाठी मानतो. कारण आता हे वर्ष इतकं खराब आहे का 1800 रुपयाची सोयाबीनची बॅग तुम्ही खरेदी केली आणि 1800 रुपये क्विंटलला तुम्ही सोयाबीन मार्केटमध्ये विकून राहिले. यावर्षी चणा पेराची वेळ आली आणि चण्याचे भाव खाली झाले. गेल्या कित्येक वर्षाच्या इतिहासात ही पहिली घटना असेल का ज्यावेळेस पेराची पाळी आली आणि पेराचे भाव कमी झाले. निसर्ग तुम्हाला साथ देऊन नाही राहिला, मार्केट तुम्हाला उभं करून नाही राहिलं आणि तरी तुम्ही शेती करता आणि त्यातून तुम्ही नाविन्यपूर्ण शेती करायसाठी तुम्ही अशा प्रदर्शनामध्ये तुम्ही आवर्जून आपल्या स्वतःच्या खर्चानं तुम्ही हजेरी लावता. याबद्दल खरोखर तुमच्या सर्वांचे आभार मानले पाहिजे. आणि मी एक सुरुवात करतो. मी अतिशय सामान्य शेतकरी आहे. मी तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा वयानं लहान आहे. माझ्यापेक्षा इथं बसलेले सर्व उपस्थित मान्यवर मंडळी जे आहे ते माझ्या वडिलाच्या वयापेक्षा मोठ्या वयाची लोक इथं आहे. त्यांच्यासमोर मी काही तुम्हाला सांगणे इतकी की माझी मुळात ताकद नाही, तेवढं माझं ज्ञान नाही आणि आमच्या भाषेत सांगितलं पाहिजे अमरावती भाषेत तेवढी माझी अवकात नाही. फक्त आम्ही जे काही प्रयोग केले इथं आता आमच्या मान्यवर मंडळी आहे, जे बी मालठाणे साहेब आहे, रोडे साहेब आहे, सावंत साहेब इथं बसलेले आहे, यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही पोरं काम करतो. हा आम्ही फक्त प्रयोग का केला. तुम्ही जर नाव वाचलं असेल इथे तर कृषी समृद्धी उत्पादक कंपनी आमच्या 2009मध्ये फक्त 10 लोकांचा एक गट होता. कुठलाही व्यवसाय करायला, कुठलीही नवीन ॲक्टिव्हिटी करायला आपल्याला पाहिजे, सगळ्यात पहिलं तर पाहिजे आपल्याला पैसा, जो आमच्याकडे नव्हता. मी तुम्हाला थोडंसं माझी शिक्षण सांगतो तुम्हाला. मी तसा वास्तविक पाहता मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी MSCBला JEE होतो. मी 11वी-12वी लेक्चरशिप करायचो आणि मी जेव्हा पुण्याला सिप्रा फार्माटिकलमध्ये मेंटेनन्स इंजिनियर म्हणून कामाला होतो तर 2009मध्ये आम्ही 10 जणं ठरवून शेतकऱ्यांसाठी काम करायला इकडे अमरावतीकडे परत आलो. त्यातले मोजून आम्ही फक्त 3 जणं राहिलो. एक महेंद्र टेकाळे राहिला, एक गणराज पाटील मेळघाटात राहिला, मी रवी पाटील अचिलपुरात राहिलो. बाकी 7 वापस गेले. मी काही ॲक्सिडेंटली या क्षेत्रात नाही आलो आहे. आम्ही ठरवून या क्षेत्रात आलो आहे की आम्हाला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी काम करताना तुम्ही तुमच्या गावातलं उदाहरण घ्या, तुमच्या घरातलं उदाहरण घ्या. तुमच्या गावात तुमच्याकडनं 4 लोक एकत्र होत नाही. माझ्याकडनंही झाले नाही. 2009 ते 2012 फक्त 10 लोकांचा गट टिकवण्यात आमचे गेले. 2011मध्ये आमच्याकडे कृषी समृद्धी नावाचा प्रकल्प आला. इथं कोणी भंडारा शेतकरी आले असतील, गोंदिया शेतकरी आले असतील तर तुमच्याकडे आता रवींद्र ठाकरे नावाचे एक CEO आले नवीन जिल्हा परिषदला. तो आमचा देव माणूस आहे. आम्ही देव कधी पाहिला नाही, पण आम्ही त्या माणसाला देवाच्या रूपानं पाहिला आहे. त्या माणसानं आम्हाला उभं केलं. तुमच्याकडे आता तुम्ही नशीबवान आहे, तुमच्याकडे CEO म्हणून ते आता जिल्हा परिषदला आल्या. हे सगळे लोक भक्त आम्ही द्यायचे. आणि त्या माणसानं आम्हाला जेव्हा उभं केलं तर 2012पासून आम्ही सुरुवात केली करार शेतीची आणि सुरुवात ठरवून केली करार शेतीची. 2012-13मध्ये फक्त 9 एकरवर करार शेती झाली. वास्तविक पाहता झाली होती 50 एकरावर, पण शेवटपर्यंत टिकले फक्त 9 एकराचे शेतकरी. एका एकरचा एक शेतकरी, फक्त 9 शेतकरी टिकलेत 2012मध्ये. आणि मोठ्या अभिमानाने तुम्हाला आज सांगतो की आज 2017मध्ये आम्ही 4000 एकरावर करार शेती करतो. 2011-12मधली शेती 9 एकरची आम्ही 4000 एकरावर गेली. हे करायला आपल्याला 4000 एकर सोपं दिसते, पण आमच्या मागं फार मोठे मोठे हात होते. आता हे सगळे रिटायर्ड मंडळी आहे, रात्रंदिवस आमच्याकडे काम करतात आणि यांचं जे नॉलेज आहे, यांचा अभ्यास आहे, तो आमच्या कामात पडते. आणि करार शेती म्हणजे काय, फार काही वेगळं करायची गरज नाही की बाबा आपल्याला एखाद्या रिलायन्सला शेती द्यायची आहे आणि मग ते करारानं करायची आहे, हे डोक्यातून काढून टाका. आपण करतो तीच शेती फक्त कराराच्या पद्धतीनं करायची. आपण लागवड करणारं पीक पहिले करार करून घ्यायचं, नंतर लागवड करायचं. कारण मार्केटमध्ये आपली अवस्था अशी झाली आहे, बाप खाऊ घालत नाही आणि काका उभा करत नाही. आताच कालच्या पेपरला बातमी आली की यवतमाळमध्ये झालेल्या ज्या घटना आहे त्या व्यसनात हिंदीमुळं आणि याच्यामुळे झालं. आता ते मान्य आहे श्राप साहेब, राजू साहेब, मी अतिशय लहानांच्या बाबतीत आता त्याच्यावर टिप्पणी करणं हा काही डायच नाही आहे. सांगत असेल एका शब्दात, पण तो विषय वेगळा आहे, तो घेऊ आपण. आम्ही तेच करत असताना आम्ही फक्त गावातले शेतकरी एकत्र करायचं काम केलं आणि आपल्या शेतकऱ्यांचा आता कोणावर विश्वास राहिला नाही आहे. कारण त्याला ज्यानं त्यानं नवीन स्कीम काढली, त्याला नवीन त्याला लुटलं. आम्ही फक्त 10 रुपयाचा शेअर घेतला, फक्त 10 रुपयाचा शेअर. 10 रुपयाच्या शेअर्सनी आम्ही आमची कंपनी उभी केली. आमच्याजवळ कुठलंही भांडवल नव्हतं. मी अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो. मी इंजिनिअरिंग करत असताना दिवसभर नोकरी करायचो आणि सायंकाळी कॉलेज करायचो. मी 2005पासून घरातनं 1 रुपया घेतलेला नाही आहे. 2005 पासून 2012 पर्यंत 10 रुपयाचा शेअर घेतला. 10 रुपयाचा शेअर घेतला. 10 रुपयाच्या शेअर्सनी आम्ही आमची कंपनी उभी केली. आमच्याजवळ कुठलंही भांडवल नव्हतं. मी इंजिनिअरिंग करत असताना दिवसभर नोकरी करायचो आणि सायंकाळी कॉलेज करायचो. मी 2005
माझे आईवडील मी सुद्धा कामाला जायचो, अजूनही आमची परिस्थिती जेमतेमच आहे. फक्त आता चष्मा बिष्मा कपडे वपडे थोडेसे चांगले व्यवस्थित आले. हा त्यातला भाग नाही आहे. आपल्याला एकट्या दुकट्याची शेती आता करणं शक्य नाही. आपल्याला करावं लागेल शेती तर गटातनंच करावं लागेल. कोणतंही सरकार आलं, उद्या तुम्ही जरी मुख्यमंत्री झाले तर तुम्ही एकमेकाच्या कास्तकाराला कोणी वाचवू शकत नाही. कास्तकारातले वाचू शकते फक्त एकामेकाच्या सोबत काम करणारे समविचारी समव्यवसायी शेतकरी एकमेकाला वाचवू शकते. एकट्या दुकट्यानं शेती करायचं तुम्हाला चिरडून टाका. तुम्ही मार्केटमध्ये कोणतं पीक विकायला घेऊन जा, तुम्हाला एकट्यानं पीक विकताना तुम्हाला तो दलाल हवी असते, तुम्हाला तो मार्केटचा व्यापारी हवी असते. पण गावात जेव्हा तुम्ही पीक तुमचं विकता तेव्हा तुम्ही त्याच्यावर हवी राहता. नाही म्हणजे मला या भावाने द्यायचं नाही काय, तर तुमची बार्गेनिंग पॉवर वाढते. कराड शेतीमध्ये फार काही वेगळं करायला लागत नाही. आम्ही छोटीशी गंमत करून पाहिली. सगळ्याच्यात काम करत असताना या सगळ्या गोष्टीतले हे सगळे लोक होते आणि हे करत असताना फार काही वेगळं करायचं काम नाही. आमचे रवींद्र ठाकरे साहेब होते, त्यांनी एक संकल्पना मांडली की बा आपण शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र करून कापसाची एक व्हरायटी लावली पाहिजे. आमच्या अचलपूरमध्ये फिनले मिल नावाची मिल आहे, जी आमच्या अचलपूरमधला 0.1% कापूस खरेदी करत नाही. मग त्या फिनले मिलचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा? शेतकऱ्याला न्याय भेटणार, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटणार, त्याला उपजीविकेसाठी पोरं तिथं त्या रोजगार भेटणार का? खोटी गोष्ट आहे. 0.1% कापूस आमची फिनले मिल आमच्या शेतकऱ्याचा घेत नाही. मग ठाकरे साहेबांनी संकल्पना मांडली की बा आपण अजित 155चे 5,000 पॅकेट आणायचे. एकत्रित 26 गावातले शेतकरी एकत्र गेले. 26 गावातील शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित पाकिटं दिले, त्यांचा कापूस जमा केला. त्यांचा कापूस जमा केल्यानंतर त्याच्या स्वतःच्या बेल्स बांधल्या आणि पहिल्याच वर्षी आम्ही बेल्स लुईस अँड ड्रायफ्रूट लंडनला विकल्या. पहिल्याच वर्षी 1400 रुपये पर क्विंटलचा फायदा झाला होता. पहिल्या वर्षी. आपण 50 रुपयाचा कोणी जर फायदा करत असेल तर आपण याची बंडी त्याच्या वावरात लावतो. हे असताना मग आम्ही विचार केला की शेतकऱ्याला कुठं कुठं लुटल्या जाते. ठरवून आम्ही कृषी केंद्र काढले. आमच्याकडे एकही BSc ॲग्रिकल्चर नाही आहे. आमचे आज 3 कृषी केंद्र अमरावतीत आहेत, 2 बुलढाण्यात आहे. आता 3 नव्यानं मेळघाटात सुरू केले. म्हणजे आमच्या कंपनीचे आता 7 कृषी केंद्र आहे. आलं त्या भावात विकणे. आता हे GST लागलं म्हणून ठीक आहे, आलं त्या भावात विकणे. काय वरचे पैसे लागत ते आम्ही जमा करून टाकू. आमचं 4 फूट बाय 4 फूटचं दुकान आहे कृषी केंद्राचं. असुपूर नावाचं गावाचा शिवाभाऊच्या गावाच्या बाजूला आहे. 4 फूट बाय 4 फूटचं दुकान आहे आमचं. मागच्या वर्षी टर्नवर 7 कोटी रुपये. 4 फूट बाय 4 फूटचं 2 माणसाला तर बसता येत नाही. शेतकऱ्याला नळवल्या जाते बियाणाच्या ठिकाणी, त्याला नळवल्या जाते खताच्या ठिकाणी, त्याला नळवल्या जाते औषधच्या ठिकाणी. म्हणून या कराड शेतीमध्ये आम्ही काय केलं की बुवा जेवढे शेतकरी आहे एकत्रित बियाणं खरेदी करा. तुम्हाला गंमत वाटन, 2012मध्ये अजित 155चं बियाणं ब्लॅक व्हायचं, 1400 रुपये पॅकेट विकल्या जायचं. त्यावेळेस सुधीर कुमार गोयल साहेब ACS होते. सुधीर कुमार गोयल साहेबांनी स्वतः आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही अजितमध्ये जा. आम्ही मुळे साहेबांना भेटलो औरंगाबादला जाऊन आणि तिथनं 5,000 पॅकेट आणले. त्यावेळेस आम्हाला 730 रुपयात भेटलं. एका पॅकेट मागं 200 रुपयाचा फायदा एका शेतकऱ्याला जेव्हा दिसला तेव्हा शेतकरी एकत्र आले. हे आम्ही 18/11/2014ला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला आमच्या कंपनीचं उद्घाटन झालं आणि पहिला शेअरसुद्धा मुख्यमंत्र्यांना दिला. दुसरा शेअर ACS साहेबांना दिला. तिसरा शेअर ठाकरे साहेबांनी घेतला. चौथा शेअर प्रवीण परदेशी साहेबांनी घेतला. फक्त 20च शेअर वाटले. नंतर आमच्या असं लक्षात आलं, आमचे एक मित्र म्हटल्यापेक्षा ज्या कोर्टात मला हजर केलं होतं, म्हणजे माझा तोही इतिहास आहे की माझ्यावर आजही 55 केसेस दाखल आहे. मी मागच्या 1.5 वर्षापासून तडीपारीत आहे. मला गावात जाताना रात्रीचंच घरी जावं लागते. मी त्यात नाही आहे. पण मी की कोणाचा हात पकडला आणि कोणाच्या घरी चोरी केली म्हणून गुन्हे दाखल नाही आहे. सामाजिक क्षेत्रातले गुन्हे आहे. 55 केसेस माझ्यावर आजही आहे. आणि हे असताना ACS साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला हे सगळं मदत केली तर हा याचा फायदा पुढं झाला. आणि ज्या कोर्टात मला हजर केलं होतं, आज ते अंबादास जोशी साहेब हायकोर्टचे जस्टिस आहे, रिटायर्ड झाले. आता मॅट कोर्टाचे ते सिंगल बेंचचे ते अध्यक्ष आहे अंबादास जोशी साहेब. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही शेअर्स वाढू नका म्हणे. म्हटलं का बा? तर आपल्या विदर्भाला श्राप आहे, आपण 4 लोक जर एकत्र आलो तर 5व्याचं पोट दुखते म्हणून, तुम्ही अजिबात शेअर्स वाढू नका. मग आम्ही निर्णय घेतला की शेअर्स वाटायचे नाही. 5व्या शेअर्सनंतर कोणाचा शेअर्स आमच्याकडे नाही आहे. म्हणजे हाही काही लोकांचा धंदा होऊन बसला आहे की कोणाला जर कंपनी काढायची असेल तर शेअर विकायचे, शेअर जमा करायचे आणि हा पसार, हा लंडनले आणि कास्तकार धुऱ्या. आम्ही तोही विचार केला की बाबा कास्तकाराकडे कोणतेच पैसे नाही,
मागच्या 4 वर्षामध्ये सतत नापिकी त्याला तो हे करून आला आणि झिरो भांडवलवर सुरू केलेल्या कंपनीचा टर्नओव्हर 7 कोटी रुपये. आमच्या कंपनीत 20 लोक काम करते, एकही जण पगार घेत नाही. आमच्या कंपनीतल्या MOUमध्ये लिहिलेलं आहे की ज्याला खात असेल त्यांना काम करायचं. 20 लोकांपैकी एकही जण पगार घेत नाही, कोणी TDI घेत नाही, कोणाला झेरॉक्सचे पैसे भेटत नाही, कोणाला टेलिफोनचं बिल भेटत नाही. ही सुरुवात कशामुळे की लोक एकत्र होत गेल्यामुळे आम्हाला ताकद आली. ही सुरुवात आहे करार शेतीची. पहिले पॅकेट जमा केले, मग ज्यावेळेस आम्ही बेल्स विकायला गेलो त्यावेळेस आमच्याकडे लायसन्स कोणतं नव्हतं. मग काय केलं पाहिजे बुवा, तर मग कंपनी रजिस्टर केली पाहिजे, म्हणजे वॅट नंबर, पॅन नंबर, टॅन, डीन वगैरे सगळे लायसन आमच्याकडे आले. आणि त्यानंतर मग आम्ही सुरुवात केली. सुरुवात केली होती कृषी केंद्रानुसार. पहिलं कृषी केंद्र आम्ही असदपूरमध्ये टाकलं. त्यानंतर कृषी केंद्रामध्ये आम्ही छोटंसं दुकान, आपण खतही ठेवतो, औषधं ठेवतो, बियाणे सगळं ठेवतो. आमच्याकडे ट्रॅक्टर भेटते, आमच्याकडे जैनची डीलरशिप आहे. आम्ही स्प्रिंकलर, ड्रीप, आमचे जेवढे पोरं होते आम्ही सगळे या करार शेतीमध्ये सगळ्यांना एंगेज करत गेलो. पुढचं गोष्ट होती की आपल्याला पर्यायी पीक. आमच्या भागात त्यावेळेस भेंडीचं पीक पहिले घेतलं जायचं, नंतर ते कमी होत गेलं आणि नंतर मग भेंडीच्या बियाण्याची आम्ही करार शेती करायला सुरुवात केली. तर तुम्हाला सांगतो, तुमच्या मतदारसंघाच्या बाजूचं गाव आहे असदपूरला, एका गावात 3 महिन्यात 2,17,00,000 रुपये दिले होते आम्ही. शिवानंद साक्षीदार आहे त्या गोष्टीत. एका 3 महिन्यात 2,17,00,000 रुपये, 15,000 रुपये क्विंटल बियाणं. याही वर्षी आमची भेंडी 2,000 एकर आहे. आपण सोयाबीन लावतो, सोयाबीनची मी तुम्हाला पहिलेच सांगतो, तुम्हाला तर हात जोडले पाहिजे का 1,800 रुपयाची सोयाबीनची बॅग तुम्ही विकत घेतली आणि 1,800 रुपये क्विंटल तुम्ही सोयाबीन विकून राहिले, तरी तुम्ही नवीन मार्ग तर शोधूनच राहिले. तुम्हाला नवीन मार्ग या जुन्या पारंपरिक शेतीमध्ये सापडणार नाही. तुम्हाला काहीतरी जुन्या पिकासोबत नवीन पीक, नव्या पिकासोबत जुनं पीक, जुन्या माणसासोबत नवीन माणूस हा जोडल्याशिवाय आपल्याला मलाही दुःख वाटते. मी रोज मार्केटात असतो, दुःख वाटते, अतिशय शोक कळा खाली तिकडे. कारण काय, इलाज काय? मी तुम्हाला पहिले सांगितलं का भाऊ, एकामेकासोबत काम केल्याशिवाय, शेतकऱ्यांना गटात आल्याशिवाय कुठलीही शेती आज होऊ शकत नाही. 9 एकरावर सुरू केलेलं पीक आज 2,000 एकरावर आहे. आजही आमच्याकडे पहिल्या वर्षी आमच्याकडे 2011-12मध्ये एक मार्केट प्लेअर होता की जो आमच्याकडे बियाणं न्यायचा. आज आमच्याकडे 9 मार्केट प्लेअर आहे. सनराईज सीड, सनग्रो सीड दिल्ली, ईस्ट वेस्ट औरंगाबाद, मायको, जिंदाल, पान सीड, बांगला सीड, हे सगळे आमचे आज ग्रोअर आहे. आम्ही येल्याच्या समोर बसवतो आणि शेतकरी इकडनं बसवतो. म्हणजे तुम्ही जर तिकडे येत असाल कुठं अमरावतीमध्ये, तर आमच्याकडे भेंडी पाहायला एक वेळा अवश्य आहे. आता भेंडीत आमच्याकडे मास्टरकी आहे की दुसऱ्या गावात जर कोणता रोग आला असेल तर आमच्या गावातले शेतकरी सांगते काय मारायचं आणि काय नाही मारायचं. म्हणजे शेतकऱ्याला जर पैसे भेटले तर त्याला काही कोणाची ज्ञानाची गरज नाही. त्याला त्याच्या मालाचे पैसे जर व्यवस्थित भेटले तर तोच तुम्हाला सांगते कोणता फवारा मारला पाहिजे, किती वेळानं मारला पाहिजे, कोणतं औषध टाकलं पाहिजे, खत पेरताना द्यायचं का वरतून द्यायचं. त्याला कोणत्याच टेक्नॉलॉजीची आज गरज नाही. त्याला फक्त त्यानं पिकवलेल्या मालाले भाव पाहिजे. तो मालाचा भाव आपण दुसऱ्यावर बोट दाखवणं फार सोपं आहे. राजा ते तेंडुलकरनं असं खेळायला पाहिजे होतं, दोन अजून तो वर्ल्ड कप खेळला असता. राजा मोदीनं भाषणात असं नाही म्हणायला पाहिजे होतं, अबे तुले काय करावं लागते राजा, तो त्याचं पाहत राहील ना. पण आपण याले पर्यायी पीक, आपण याले पर्यायी मार्ग आपण आपला तयार केला पाहिजे. दुसऱ्याला बोट दाखवणं फार सोपं आहे. मग आपण जर सगळे 10 लोक एकत्र आलो तर आपण याले पर्यायी यंत्रणा उभी करू शकतो. आम्ही आमची भेंडी विकायला बाजारात जात नाही, कधीच नाही गेलो. मागच्या 6 वर्षात सर आम्ही कधीच नाही गेलो. व्यापाऱ्याला गरज आहे, व्यापारी आमच्या दारात येते, व्यापारी 4 वेळा मिटिंगा घेते, गावातले लोक आम्ही एकत्र बसते, मग म्हणते का बा काय भाव ठेवायचा, हा भाव नाही जमत नाही, हा भाव पाहिजे, म्हणजे नाही, तुटली मिटिंग. दुसरा मार्केट प्लेअर. आम्ही आमची भेंडी कधी मार्केटात नेलेली आम्हाला आठवत नाही. पण हे ताकद कशामुळे येते, हे एकट्या रवी पाटलांना भेंडी पेरली असती तर मला तर चिडून टाकलं असते. 2,000 एकरावर भेंडी आहे म्हणून हे ताकद आहे. सुरुवात तुम्हाला सांगितली का 9 एकरापासून होती. आमच्याकडे एक फार मोठा एक पार्टी आहे, एक तुमच्याकडे आहे का ते पार्टी, EEP नावाची. 5 लोक तर एकत्र आलं तर 6व्याला तफलीक होते. त्याला म्हणते इसका इंधन पार्टी, EEP. 4 लोक एकत्र असेल तर 5व्याला त्रास होते. ते आमच्या गावाकडे बंबाड आहे. तुमच्या गावाकडे तुम्ही चांगले लोक आहे. पण आम्ही तेलही ओव्हरकम करत आम्ही सगळ्याच्या झालो. भेंडी झाली, भेंडीनंतर कांदा झाला. लाल कांद्याचं पीक पहिल्याच वर्षी थायलंडला बियाणं पाठवलं. तुम्ही ज्या वानाचे असाल, तुम्ही दारू पिणारे असाल तर
तर तुम्हाला दारू पिणाऱ्या सोबती बरोबर शोधत येते. तुम्ही मटण खाणारे असाल तर तुम्हाला मटण खाणारे बरोबर शोधत येते. इकडं मस्त भेटते म्हणते हॉटेलात, सूपही चांगलं येते म्हणते तो. तुम्ही देवधर्मावाले असाल तर तुम्हाला देवधर्मावाले लोक बरोबर भेटन. तुम्ही जर उद्योगी असाल तर तुम्हाला उद्योगाकडे येणारे लोक, तुम्ही जर दुसऱ्याला मदत करणारे लोक असाल तर तुम्हाला एकमेकाला मदत करणारे लोक तुम्हाला अवश्य भेटत जाईल. आम्हाला देवासारखे भेटत गेले हो. ठाकरे साहेब तुम्हाला सांगतात आमचा देव आहे तो. मालटाणे साहेब आहे, सावंत साहेब आहे, रोडे साहेब आहे. इथं हे सगळे देवासारखे रात्रंदिवस आमच्याकडे काम करत. सर इथं जायचं चालले, सर हे करायचं चालले. हे सगळे लोक तुम्हाला भेटत राहते. एकही रुपया घेत नाही, कोणाचं मानधन नाही, कोणाची गाडी नाही, कोणाचं जेवण नाही. आमची तबलीग तेल त्याचेच पैसे द्यायचे आहे मला. अजून पहिल्या वर्षी ईस्ट वेस्ट सोबत कांद्याचं सीड प्रोडक्शन घेतलं. यावर्षी 490 एकरावर सीड प्रोडक्शन आहे कांद्याचं. 490 एकर लाल कांद्याचं बियाणं सीड प्रोडक्शनमध्ये घेतलं. पहिल्याच वर्षी थायलंडला पाठवलं होतं. कारण आमच्या भागात कांद्याचं बियाणं लावलं जात नाही. आमच्या भागातली जमीन चांगली काळी कसदार आहे, मातीची खोली 12 फुटापर्यंत आहे. त्याच्यामुळं बियाण्याची क्वालिटी एकदम सुंदर येते. फक्त कोणी याच्या आधी प्रयत्न करून पाहिला नाही म्हणून कोणी बियाण्याचं उत्पादन केलं नाही. आम्ही बीज उत्पादनमध्ये उतरलो. आम्ही भेंडीचं बियाणं तयार केलं, आम्ही कांद्याचं बियाणं तयार केलं. पहिल्याच वर्षी थायलंडला पाठवलं. आमच्याकडे सोयाबीनचे वेगवेगळ्या जाती केल्या. सोयाबीनच्या आमची स्वतःची एक रिसर्च व्हरायटी आता आम्ही विद्यापीठाला दिली, ज्याच्या 80% शेंगाले 4 दाणे येईल. आता तुम्हाला सांगितलं मी सायंटिस्टनं काय म्हटलं का यवतमाळमध्ये झालेले मृत्यू हे व्यसनीपणामुळं आजारीपणामुळं आहे. त्याला सांगतो आम्ही तू तुझे ठेव बाजूनं. आम्ही कास्तकाराने व्हरायटी काढली. आमची व्हरायटी आहे कास्तकाराची. आमची व्हरायटी पाहिले. आम्ही 4 विद्यापीठाला व्हरायटी दिली. रावरीला व्हरायटी दिली, पिकेविले व्हरायटी दिली. आम्ही परभणी विद्यापीठाला व्हरायटी दिली. मी जबलपूरला व्हरायटी ट्रायलला दिली. तिन्ही ठिकाणच्या ट्रायल व्यवस्थित आल्या. पुढच्या वर्षी आमच्या नावानं कृषी समृद्धी आकाश नावानं आम्ही व्हरायटी बाहेर काढतो. आम्ही कमी आहे शास्त्रज्ञापेक्षा. ही ताकद फक्त गटात आल्यामुळं. एकटा हे माणूस कोणीच करू शकत नाही. गटात आल्याचे तुम्ही विचारही करू शकत नाही हो का आपण स्वतःची व्हरायटी तयार करू शकतो. काय लागते व्हरायटी तयार करायला? कॅरेक्टर लिहिणारा फक्त एक ब्रीडर पाहिजे. असे लोक संघ असले म्हणजे ब्रीडरही भेटून जाते. सिलेक्शन फक्त चांगलं झाड कोणतं त्याला दोरा बांधून ठेवणे, रोग कोणा झाडावर त्याला वेगळ्या कलरचा दोरा बांधून ठेवणे, जे जे चांगले आहेत ते उपळून त्याचं बियाणं अलग करणे, झालं सिलेक्शन. त्याच्या मागं थोडंसं पेपर डॉक्युमेंट वगैरे ते सगळं आहे, ते होत राहते हळूहळू. आपल्याकडे गृहीत आहे की नाही भाऊ, लग्न झालं म्हणजे पोरगं होते बाबा. आपण या व्यवसायात पडलं म्हणजे आपल्याला माहीत पडते का व्हरायटी आपल्याला शोधता येते. आपल्याला भाऊ करायचं काम नाही. अरे बापा ते कसं करा, ते कसं होईल, ऑटोमॅटिक होते. ती सोयाबीन आमच्याकडे मक्याची आम्ही जी आफ्रिकन टॉल नावाची व्हरायटी आहे, जे शेतकऱ्याला आताही मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही आफ्रिकन टॉलची नावाची लिहिलेली बॅग तुम्ही घ्या. ते बॅग तुम्ही तुमच्या वावरात पेरा. तुम्हाला चिवत्या बनवलेलं असं तुमच्या 1 महिन्यानंतर लक्षात येईल. आफ्रिकन टॉल बॅगवर लिहिलं असते. आफ्रिकन टॉल नावाचा मका असते. आफ्रिकन टॉल नावाच्या मक्याची उंची कमीत कमी 12 फूट होते. आपल्याला व्हेटरनरी दवाखाना मक्का सप्लाय करते आफ्रिकन टॉल नावाची. त्याच्यात गंगा सफेद नावाचा मक्का असते. त्याच्यामुळं दुधावर काही परिणाम होत नाही, फॅट वाढत नाही, दूध वाढत नाही, चाराही कमी भेटते. 5 फुटाच्या वर तो मक्का वाढत नाही. आफ्रिकन टॉल नावाची व्हरायटी आहे, हे 12 फूट वाढते. नॉर्मल चाऱ्यापेक्षा 3 पट कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे, 3 पट चाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. स्टर्डी व्हरायटी आहे, अजिबात कोणता रोग येत नाही. हे फक्त लोकल डेमॉन्स्ट्रेशन द्यासाठी आम्ही राहुरी विद्यापीठातनं व्हरायटी आणली. आम्ही आता यावर्षी आदिवासी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात ती मल्टिप्लाय केली. फक्त तुम्हाला अर्धा किलो 1 किलो बियाणं तुम्हाला भेटल. तुम्ही तुमच्या पद्धतीनं राहुरी विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट करा. राहुरी विद्यापीठाचा नंबर शोधून काढा. तुम्ही तुमच्या गावात मल्टिप्लाय करायला. नाही तर मी बियाणं विकायला तयार आहे. माझा धंदाच आहे बियाणे विक. हा जो खालचा मका आहे हा आफ्रिकन टॉल आहे. हा फक्त 1.5 महिन्याची याची वाढ आहे. हा 3 महिन्याची वाढ आहे. ते रोडे साहेबाच आहे टोपी घातलेले. त्याला अजून तुरा फुटला नाही, अजून 1.5 फूट उंच वाढ देतो. नंतर आम्ही ठरवून घेतलं की आपल्याला स्वतःच्या ब्रँडमध्ये बियाणे तयार करायचे. आपण सोयाबीन पिकवतो, आपण सोयाबीनचं बियाणं तयार करायला आपल्याला काय लागते? जे सोयाबीन तुम्ही आता 1800 रुपयानं 2000 रुपये क्विंटलनं सोयाबीन मार्केटमध्ये विकून राहिले,
तुम्ही हेच सोयाबीनचं बियाणं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला मे महिन्यात जून महिन्यात पहिलं पाणी पडल्यावर जाग येतं, अरे यार सोयाबीन तर पेराचं बियाणं नाही आहे, मग चालले मार्केटात ते बियाणं तुम्ही कमीत कमी 6,000 रुपये क्विंटलला विकत आणता. अशी कोणती प्रोसेस केला जाते का जे बियाणं तुम्ही 18,000 रुपये क्विंटलला विकलं ते बियाणं तुम्ही 6,000 रुपये क्विंटलला आणता? सांगा बरोबर. तुम्हाला पहिलं सांगितलं मी तुमच्या पोरासारखा आहे, तुम्ही तुमच्या पोरासारखं बोललं पाहिजे आता का या बियाण्यावर कोणतीही प्रोसेस केल्या जाते. काय केलं जातं असेल बियाण्याले? सोयाबीनच्या बियाण्याले बियाणं जर बनवायचं असेल तर काय केलं जातं असेल? नॉर्मल सोयाबीनसारखं सोयाबीन पेरायचं, फक्त 2 सोयाबीन मिक्स नाही झालं पाहिजे म्हणून आयसोलेशन ठेवायचं, 2-4 कागदपत्र असते ते तयार करायचे. बियाणं काढताना त्याच्यात कोणत्या दुसऱ्या जातीचं बियाणं मिक्स नाही झालं पाहिजे, प्रोसेसिंग करताना मिक्स नाही झालं पाहिजे. चांगल्या क्वालिटीच्या बॅगा करायच्या, ग्रेडिंग चांगलं करायचं, बॅगा पॅक करायच्या. लायसन तुम्हाला गव्हर्नमेंट फुकटात देते. बियाण्याचं लायसन काढायला फक्त 1,500 रुपये खर्च आहे. कधी आपण विचार केला काय? पण एकटा माणूस हे करू शकत नाही, एकटा माणूस हे करू शकत नाही. तुम्ही गटात आल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. तुम्हाला गटानं शेती केल्याशिवाय तुम्हाला कोणताही मार्ग नाही. आम्ही मग याच्यात आलो. पहिल्या वर्षी आम्ही सोयाबीनचं बियाणं तयार केलं. ही आमची हरभऱ्याची व्हरायटी आहे, आजही मार्केटला उपलब्ध आहे. जाकी, दिग्विजय, विजय, RVG 202, RVG 203, RVG 204, राजविजय, ह्या सगळ्या व्हरायट्या आमच्याकडे आजही मक्या आहे याच्या उभ्या आहे, विक्रीसाठी उपलब्ध आहे. सोयाबीनमध्ये आपण एक व्हरायटी घेऊन बसलो, JS 9305 आणि JS 335. त्याच्यावर तर दुसऱ्या व्हरायटीचं नाव तुम्ही सांगा, त्याच्यावर तर तुम्ही दुसऱ्या व्हरायटीचं नाव सांगा. मग आपण शेतकऱ्यांना जर आपण हे करायचं असेल तर आपण आपल्या दुसऱ्या नवीन नवीन व्हरायटी आपण आणल्या पाहिजे. आपल्या जो वेगवेगळ्या व्हरायटी आहे आपण त्या तयार केल्या पाहिजे. आपल्या भागात कोणती येते ती व्हरायटी आपण घेतली पाहिजे. MUS 71 आहे, MUS 158 आहे, NRC 37 आहे. या वेगवेगळ्या व्हरायटी आपण लावून पाहिल्या पाहिजे. याही सगळ्या व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध आहे. मूग, उडीद, TU1, AKU15, मुगामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहे. सोयाबीनमध्ये रिसर्च वाहन आता यावर्षी आम्ही काढलं, त्याची बॅग पण प्रिंट होऊन आली. आणि हे विकत असताना आमचं बियाणं विकायला की अमिताभ बच्चन येत नाही. आमच्याजवळ काही कोणाजवळ जाहिरात द्यायला पैसे नाही. आम्ही काही कोण्या पेपरात जाहिरात देऊ शकत नाही. TV वर माधुरी दीक्षितचा ते काही तुम्हाला आवाहन करत नाही की बाबा हे बियाणं लावून पैसे भेटन. मग आम्ही आमच्या कास्तकारांना आमची मार्केटिंगची स्टाईल डेव्हलप केली. फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळं असं करायचं का जेणेकरून सगळेले इझी झालं पाहिजे. आणि भरपूर लोक आहे, शेतकऱ्याला मदत करणारे खूप लोक आहेत. तुम्ही ह्या गोष्टीतून दूर राहा की आपल्याला कोणी मदत करत नाही. फक्त तुमचं इंटेन्शन, तुमची मेहनत करायची किती तयारी आहे आणि तुम्ही कोण्या मार्गाने चालले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, दारूवाला असन तर तो कुठेही शोधते, वरती दारू शोधते, तो जिथं भेटत नाही की नाही तिथे शोधते तो. तुम्ही जर तुमच्या मागाचे जर असाल तर तुम्हाला मदत करणारे सगळे वेळेवर येते. या सगळ्याच्यातनं मग आम्ही अशा पद्धतीनं मार्केटिंग सुरू केली. फेसबुक, व्हॉट्सअप जिथं वाटत तिथं आमचेच पोरं लावायचे. आम्ही आमच्या कास्तकाराला सांगितलं का बाबा तुम्ही बियाणं तयार केलं, तुम्ही मार्केटिंगला चला. आम्ही आमचे कृषी केंद्र शोधून काढले, आम्ही आमचे मोठे मोठे मार्केट प्लेस शोधून काढले. कारण 4थं वर्ष आहे. यावर्षी 10,500 क्विंटल बियाणं विकून मोकळा आहे आम्ही. महाबीजपेक्षा पहिल्या वेळेस आम्ही महाबीजपेक्षा 600 रुपये जास्त विकलं. बरं, हरभऱ्याचं बियाणं तयार केलं तर तुम्हाला सबसिडी भेटते. तुम्हाला माहिती आहे काय? कराड शेतीमधलं, गट शेतीमधलं पहिलं काम करा तुम्ही. आता तुमचा हरभरा जर पेरायचा असेल तर हरभऱ्याचा बीजोत्पादन कार्यक्रम तुम्ही घेतला, तुम्ही हरभऱ्याचं बियाणं मल्टिप्लाय केलं म्हणून शासन तुम्हाला 2,500 रुपये पर क्विंटल सबसिडी देते. मागच्या 40 वर्षापासून हे स्कीम आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे. इथं उपस्थित असल्यापैकी किती लोकांनी हे सबसिडी घेतली मला सांगा. एखाद्यानं हात वर करा. शेती जर आपला व्यवसाय आहे तर या व्यवसायाशी संबंधित सगळ्या ॲक्टिव्हिटी, सगळ्या योजना आपल्याला माहीत असणं आपलं काम आहे. आतापर्यंत सगळ्या सबसिड्या घेतल्या महाबीज, NSC, इफ्को, क्रुप्को, सगळ्या शासनाचे महामंडळ येणं जगवले. कास्तकार 10 जरी एकत्र आले आणि 10 जण जर ते गटशेती करत असन आणि ते बियाणं उत्पादन करत असन तर तुम्हाला सबसिडी आहे. मागच्या वर्षीपर्यंत विक्रीची सबसिडी होती, विक्रीची सबसिडी यावेळेस बंद झाली. म्हणजे तुम्हाला हरभरा पिकवला म्हणून किती सबसिडी होती? 5,000 रुपये क्विंटल सबसिडी.
आणि तुम्ही बियाणं काय भाव विकून आले हरभराचा यावर्षी? 4200 रुपये, 4500 रुपये. म्हणजे शासन तुम्हाला देऊन आलं 5000, तुम्हाला माहीतच नाही. आणि तुम्ही विकून आले बियाणं 4200 आणि 50, त्याच्यात तुम्ही खुश आहे. महाराजा 5000 गेलो, अबे सबसिडी गेली ना. ह्या सगळ्या गोष्टी केव्हा येते का ज्या वेळेस तुम्ही एकत्रित काम करता. एकट्या दुकट्याचा आता शेती व्यवसाय राहिलेला नाही. हे आमचे वेगवेगळे ब्रँड होते. आम्ही तूरडाळ, आमच्याकडे तूर मोठ्या प्रमाणात पिकते, आम्ही तुरीची तूरडाळ तयार करतो. तुरीचा वेगवेगळा ब्रँड आहे. शिवानंद भाऊची तूरडाळ दालमिल त्याच्यात होती. आम्ही दरवर्षी आमच्या तुरीचे पॅकेट, आता मला डीमार्टची ऑर्डर आहे 5 टनची, पुन्हा डीमार्टची ऑर्डर. पहिली तूरडाळ शिवानंद भाऊने जिंकली. संत्रा विकायला घेऊन गेलो आम्ही पुण्याले. संत्र्यावाले किती कास्तकार आहे इथं? आहे नाही का? बऱ्यापैकी आहे. संत्रा असणारे संत्राचे बेवळे इतके बेकार हाल असते का ज्यावेळेस 3 रुपये किलो संत्रा आमच्याकडे होतो त्यावेळेस ठाकरे साहेब म्हणे का संत्र विकायचं नाही, आपण पुण्या मुंबईला घेऊन जाऊ. आमच्या कास्तकाराला त्यानं उभं केलं. कास्तकाराला उभं केल्यावर आम्ही आमचं संत्रा घेऊन पुन्हा मुंबई, बँगलोर, विशाखापट्टणम, चेन्नई, कलकत्ता, इकडे श्रीनगरपर्यंत संत्रा विकायला घेऊन गेलो. जे 3 रुपये किलो संत्रा आम्हाला मागे, ते संत्रा आम्ही तिथं 33 रुपये किलो, 40 रुपये किलो, 50 रुपये किलो या दरानं विकले. याही वर्षी गाड्या आहे. 1200 टन संत्र विकले आम्ही आतापर्यंत. आणि आपण म्हणतो आपला तर इतका वांदा आहे कास्तकाराचा, तुम्हाला काय सांगू. तुम्ही म्हणाल का बाबा हे पोट्ट लयच बोलून आला. आता आपण बगीचा पिकवतो, आपण झाडं लावतो आणि झाडावर माल किती आहे. युसुफ भाई जरा आके देख लेना ना कितना माल नहीं उतरेगा. अबे कायले लावला. जर तुम्हाला झाडावरचे संत्र मोजायला युसुफ भाई पाहिजे, मग लावला कायले. तू वावरात, तो रोज वावरात जातं, पाणी ओलवतं, पाणी एवढं ओलवतं का सरप समजून, पाईप समजून सरप हातात पकडतं. आणि तुझ्या बगीच्यात माल किती आहे हे जर तुला युसुफ भाई सांगत असन तर काही कामाची गोष्ट नाही ना भाऊ. 2-4 व्यापारी तर तुमच्या वावरात आले नाही तर तुमची चुटपूट चालून दे. यंदा भाव पडले वाटते. यंदा की हे गव्हर्नमेंट की बरोबर नाही राजा. हां मोदी बल्ला बुवारा लागला. भावच पडले. अबे बा तू पिकवून आला, तुझ्या मालिकाची ताकद तुले ठेव. एकटा करू शकतो का भाऊ हे? आम्ही आमच्या बगीचा कधी जिंकत नाही. आम्ही आमचं संत्र याही वर्षी विकायला मॅ. ज्यावेळेस 250 रुपये कॅरेट संत्र मागे, त्यावेळेस 800 रुपये कॅरेटनं संत्र विकली हैदराबादले नेऊ. काय लागते हो? आपला वांदा असा आहे मग काबे राजा. मग ते कॅरेट कुठून आणा? मग पंथाच्या गुंडा बे बा, शिळ्यावाले गाडी. मग कसं असं होईन काय, तसं होईन काय. EPFच्याच गावात इसका इंधन पार्टी. अबे राजा त्यांनी लावत असं फसला तिकडे, पैसे नाही दिले, मला लुटलं त्याले. कोणाला लुटलं हो तिकडे, काही चिवत्या म्हणून धंदे. आम्ही आता दरवर्षी एवढं संत्र विकतो, एकाही कास्तकाराला कोणं लुटलं नाही, पैसे खिशातले काढून घेतले नाही. फक्त हे सगळ्या गोष्टी होत्या. संत्र्याच्या पाठीवर आम्ही तूरडाळ दिली, मूगडाळ दिली, उडीद दिली. आणि हे करताना आम्ही पुण्यात पहिला संत्रा महोत्सव घेतला. त्या संत्रा महोत्सवात शिवानंद भाऊनं 1.5 क्विंटल डाळ आणली होती. 100 रुपये किलो डाळ विकली. लोक ज्यानं नेली, आता पुण्यातले लोक पहिलेच हुशार आहे, तुम्हाला माहीत आहे. पुण्यातले लोक पहिलेच हुशार आहे. पहिल्या दिवशी नेली 1 किलो, घरी डाळ करून पाहिली. दुसऱ्या दिवशी सगळी झाला धाकटीत. भाऊ म्हणे मला डाळ पाहिजे. किती म्हणे 20 किलो. शिवानंद भाऊ म्हणे डाळ तर संपली हो. मग आमच्या लक्षात आलं का बा आपल्या तुरी डाळीले तिकडे मागणी आहे. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, तज्ज्ञ लोक बसल्यासमोर, शास्त्रज्ञ लोक बसल्यासमोर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, जगात आमच्या तूरडाळीला मागणी आहे. तुम्ही गुजरातमधली तूरडाळ घ्या, तुम्ही आंध्रातली तूरडाळ घ्या, तुम्ही केरळमधली घ्या, कर्नाटकमधली घ्या, पण खारपान पट्ट्यात तयार होणाऱ्या तूरडाळीला विशिष्ट चव आहे. तिच्यात प्रोटीनचं प्रमाण औषधाच्या प्रोटीनमध्ये जेवढं असते त्याच्या जवळपास तेवढं प्रमाण आहे. मग आपण सेलमची हळद विकू शकतो, तर आपली तूरडाळ आपण विकू शकत नाही का? याच्यासाठी काय केलं पाहिजे? 10 लोकांचा गट एकत्र आला पाहिजे. 4 लोकांना आपली तूरडाळ तयार केली पाहिजे आणि 10चे 10 विकायला गेले पाहिजे. नाही तर विकायला चालले थे आणि हां नाही राजा पोटीची तब्येत नाही बरोबर. हां सगळे सोबतच. आम्ही आमची तूरडाळ हळूहळू 200 टनापर्यंत आलो. पहिल्या वर्षी संत्रा महोत्सव पुण्यात घेतला, मुंबईत घेतला. आता मागच्या 2 वर्षापासून संत्रा महोत्सव आम्ही सगळे महोत्सव आम्ही अमरावतीत घेतो.
हेच त्याचे आयोजक आहे. फ्रेंड्स फॉर फार्मर नावाचा ग्रुप असते आणि त्याच्यातून आम्ही आयोजन करतो. शेतकऱ्यांना माल आणायचा, इकायचा, उपलब्ध आम्ही करून देतो. आम्ही आमचा संत्रा इकायला नाशिकमध्ये जातो तर नाशिकवाल्याचे द्राक्ष इकणं आमचं काम आहे. आम्ही आमचे संत्र गोव्यात विकले तर गोव्यावाल्याचे आंबे विकणं आमचं काम आहे. आम्ही मेंगळूरला आमचे संत्र विकले तर त्या मेंगळूरवाल्याचे आम्ही अमरावतीत विकतो. एकामेकाला सोबत होते. यावर्षी हिमाचलवाल्याचे सफरचंद आम्ही विकणार आहे, कारण तिकडे ते झालं आहे. जे हाल आपल्याकडे संत्रावाला जे आहे तेच हाल तिकडे आहे. यालाच करार शेती म्हणते, यालाच गट शेती म्हणते. दुसरं काय करून आलो आम्ही? आम्ही काही वेगळं केलं काय? फक्त एक पाऊल पुढं टाकलं. तूरडाळ आहे 1 नंबर 1.25 नंबर. आमची हळद आहे. आज मला येता येता आता कलेक्टर साहेबाचा फोन आला. अमरावतीला आमचा चांगला कलेक्टर आले आता सध्या. जैन फ्रेशवाल्याला हळद पाहिजे म्हणे. म्हटलं सर आम्ही देतो. किती हळद आहे काय आहे? आता त्याच्या रस्त्यानं फोन. एक तर मी आलो इकडून वरुड मार्गे, मला अंदाजच नाही आला का 2 घंटे लागते 3 घंटे लागते. तर कसा तरी गावंडे साहेबाच्या मदतीने आम्ही इथपर्यंत येऊन गेलो. तेले तुमच्याकडे क्वालिटीचा माल असला की नाही, तुमच्या दुकानात जर चांगला माल असन, पण तुम्ही सगळे लोक आलूमोठे खाता काय? आलूमोठे खात असतं का बाहेर? चांगला आलूमोठा कुठं भेटतो तुम्हाला गावात माहीत असते. खरी गोष्ट आहे की नाही? चांगला नाश्ता कुठं भेटतो तुम्हाला माहीत असते की नाही? तुम्ही शोधत तिथं जाता. तो मालक जरी ठरेल असला, ज्याचा माल चांगला असतो तो मालक भला ठरेल आहे नेहमी. हे असं करा तसं करा हिदळ, पण तुम्ही थांबून माल घेता. काहून? त्याचा माल चांगला आहे. तुमच्या दुकानात जर चांगला माल असन, तुमच्या गटात जर चांगले कास्तकार असन, तुमच्याजवळ जर चांगलं उत्पादन करण्याची क्षमता असन, चांगल्या क्वालिटीचा माल निर्माण करायची क्षमता जर तुमच्याकडे असेल, तर तुमच्याकडे विविध कंपन्या अप्रोच होते. बिग बास्केट, बिग बाजार, वॉलमार्ट, डीमार्ट हे सगळे इथं आमची इथं चक्रा मारते. आम्हाला माल पाहिजे. पहिला धंदा असा होता की आम्ही याच्या घराकडे जात जाऊ, साहेब लिहू ना माल, साहेब घ्या नाच माल, साहेब घ्या ना. आपण त्याला माल घ्या ना म्हटलं का तो म्हणतो अरे याला इका लागते म्हणते, याची पडती आहे. ताकद ठेवा, तो तुमच्या दाठ्यात आला पाहिजे. हे ताकद निर्माण होते, हे ताकद निर्माण होत नाही अशातला भाग नाही. पण याच्यासाठी तुम्हाला एका गटात समविचाराचे सख्खे माणसं पाहिजे. सख्खे म्हणजे आता आला वांदा. सारख्या आडनावाचे किंवा सारख्या रक्ताचे किंवा सारख्या नात्याचे बहुमतातले नाही. सारखा विचार करणारे, प्रसंगी एकमेकाला मदत करणारे लोक तुम्हाला सोबत असले तर हे गोष्ट दूर नाही. गूळ आम्ही आमचं जिप्सम आमच्या बॅगमध्ये वाटप करत होतो. जिप्सम आम्ही आमचंच वाटतो. आता बियाण्याचा भाग असा झाला आहे, आम्ही आमचं बियाण्याची जो पहिला प्लांट टाकला, आता दुसऱ्या प्लांटची तयारी चालू आहे. पहिल्या प्लांटला आम्हाला मोजून 2 लाख रुपये खर्च आला. खरं खरं सांगतो, आता 50 लाखाची मशीन आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर 50 लाखाचं आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही 10,000 रुपयाचे शेअर दिले होते, नंतर शेअर्सही बंद केले, पण आम्ही याच्यातून बाहेर निघालो. आज आमच्याकडे 50 लाख रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे. आमच्या मेहनतनं पैसे जमवले, एकामेकाची मदत करून पैसे वाचवले, त्याच्यातून आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. आज आम्ही आमचं बियाणं स्वतःच्या ताकदीवर विकतो. अजिबात कुठं काही जायचं काम पडत नाही. हे आता ॲग्रोवनला आलेली बातमी होती. पूर्ण पानभर त्यानं दिली होती. ते 1 रुपया न देता त्यानं दिली बिचाराईनं. त्याला आमच्यात काहीतरी वाटलं, त्यानं दिली. आता तुमच्या मनातले जेवढे काही प्रश्न असन ते मला तुम्ही बिनधास्त विचारा. कारण मी किती काही बोलत राहिलो की निघून, मी मग चांगलंच सांगन भाऊ तुम्हाला. मी तुम्हाला काही बेकार सांगितलं काय? मला एका गावातल्या कास्तकाराईनं पकडून मारलं होतं. मी तुम्हाला सांगितलं का मला मारलं म्हणून कास्तकाराईनं? गैरसमज झालं दिलं का भाऊ यानंच पैसे येऊ दिले नाही आतापर्यंत. मी तुम्हाला खराब सांगितलं का माझ्याबद्दल? मी तुम्हाला सगळं चांगलं सांगितलं. तुमच्या मनात ज्याही शंका आज असन का भाऊ यानं बोललेलं हा खोटं असन, खराब असन, आपला अचलपूरले प्लांट आहे. मी अचलपूरले मॅक्झिमम तिकडेच असतो. तुम्ही कधी येऊन पाहू शकता. तुमच्या मनातल्या शंका तुम्ही विचारा. क्या है चाचा, मैं आपको उसके बारे में सॉरी भी बोलता हूँ. मैं चंद्रपुर जाता हूँ हर बार, मैं आपको बोला भी था मैं चंद्रपुर जाते जाते आपसे मिलके जाऊँगा. जी जी. आपके लिए आप कोई भी एक क्रॉप चुनो कि आपको वो क्रॉप लगाना है. समझो ओकरा लगाना है या वेजिटेबल्स लगाना है. आपकी खेती नागपुर के आजू बाजू में है, आपको डेयरी करना था शायद. डेयरी के लिए आपने पूछा था मुझको डेयरी करने का है. मैं बोलता 20 एकड़ खेती है हमारे पास. आप अगर वेजिटेबल में काम करते होंगे, आप क्या कर सकते हैं? आप अगर विजिट देंगे वो जगह को
तो देन यू विल गाइड अस कि भैया यहाँ पर ये काम हो सकता है। तो उसके लिए मैं कई बार कांटेक्ट किया आपसे। आप वेजिटेबल्स का आपके लिए नागपुर सिटी से आपका ये नज़दीक है। हाँ। तो वेजिटेबल्स में सबसे अच्छे पैसे होते हैं, सबसे अच्छे पैसे होते जी। हैं। और आज ये शहर में आज अच्छे दाम में सब्जी खरीदने की ताकत है, आप उसका फ़ायदा लो। आप वेजिटेबल में ग्रो करो, आप थोड़ा थोड़ा एरिया उसमें का 20 एकड़ में का पहला 1 एकड़ का प्लानिंग करो। 1 एकड़ में आपको जितना जितना तरकारी लगती है उतनी उतनी आप सब्जी उसमें पैदा करो, और उतनी उतनी मार्केट में साथों साथ मार्केट में प्लानिंग करो। मार्केट की डिमांड बढ़ी तो इधर एरिया बढ़ाने का। तो पहले साल आप 20 एकड़ का प्लानिंग करेंगे, मार्केट की कई प्रोविजन नहीं होंगी, तो मार्केट में आखिरी पे दलाल है 50 रुपये 1, 50 रुपये 2 और 50 रुपये 3। तो आप वेजिटेबल का ये करो और साथ साथ में मार्केटिंग का करो। नहीं, वो जगह की लोकेशन कैसी है कि वो पहाड़ से लगी हुई जगह है और उस पर जंगली जानवरों का धोखा है, एक तो चोरी चकारी का भी धोखा है। तो कोई ऐसी क्रॉप सजेस्ट कीजिए कि जिसको जानवर ना हाथ लगाए, जो चोरी ना होती हो। जंगली जानवर उसको हाथ नहीं लगाया ऐसे तो फिर बहुत कम, फिर अपने को उसमें रेंज बहुत कम हो जाती है कि जो क्रॉप की रेंज है, और उसमें प्रॉफिटेबिलिटी भी कम होती है। मैं ये बोल रहा कि आपको 1 एकड़ का प्रोडक्शन करो, सिर्फ एकड़ भरे की इसमें वेजिटेबल्स लो, जो भी आपकी वो पहाड़ को लग के ज़मीन है 1 एकड़ का प्रोडक्शन करो। 1 एकड़ में जितने आपके वेजिटेबल्स के पैसे होंगे उतने 20 एकड़ के बाकी के क्रॉप में भी पैसे नहीं होते। और आपकी सॉइल डेप्थ कम है, आपने बताया था लास्ट टाइम। आप सांभर लो, मेथी लो जिसके रूट्स कम होते हैं, प्याज लो जिसके रूट्स कम कम अंदर जाते हैं, वैसे रूट अपन चॉइस किए तो आपको उसमें अच्छा फ़ायदा हो सकता। और साथों साथ अपने आप शहर के 1-2 स्पॉट ऐसे चुन के रखो कि जहाँ बैठो तो अपने को कोई उठाए नहीं, और जहाँ बैठो तो अपने से माल बिके, ऐसे स्पॉट आप आइडेंटिफाई करो। ये आपके लिए ईजी है क्योंकि आप रहने वाले यहाँ के। हम तो पूना में रह के हम वहाँ के स्पॉट आइडेंटिफाई करते थे और वहाँ रहते थे हम, और ताकत से रहते थे, नहीं हटेंगे, और वहाँ बेचते थे हम। मैंने हैदराबाद में बेचा, मैंने बेंगलुरु में भी रास्ते पे बैठ के संतरे बेचा। थोड़ा सा कॉन्ट्रैक्ट फार्मिंग क्या है, गट कैसा बनाना है, शॉर्ट में हिंदी में थोड़ा अगर आप गट कुछ भी नहीं, उसमें डॉक्यूमेंटेशन, आप तो ये डॉक्यूमेंटेशन, ये फॉर्मल डॉक्यूमेंटेशन सब आपके पास में मिल जाएंगे। आप में आत्मा में गए, आप कृषि विभाग के आत्मा में गए तो रेडीमेड फॉर्मेट है वो फिलअप करके दिए तो आप गट, आपका गट डॉक्यूमेंट्री पूरा होता। मगर गट पूरा जब होता जब सम विचार के एक सरी की सोच रखने वाले 10 लोग जब अपन आइडेंटिफाई कर लेंगे, तब उसमें आपका गट में अच्छे से स्ट्रेंथ आएंगी, तो वो सही मायने में गट कहलाएगा। नहीं तो फिर गट तो कई गट है जो बने हैं, बैंक में पैसे जमा कर रहे हैं, बैच से लोगों को पैसे दे रहे हैं, गट खत्म। अच्छा, जगह बिल्कुल लग लग के होना चाहिए क्या? बिल्कुल नहीं, बिल्कुल जरूरी नहीं है, अलग अलग भी हो सकती है वो, बिल्कुल जरूरी नहीं। आणखी प्रश्न विचारा। सर मैं एक सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ, मेरे को ये फील्ड में इंटरेस्ट है थोड़ा सा फार्मिंग वगैरह में, बट मैंने यहाँ पे एक चैलेंज फेस किया। मैं 1-1.5-2 साल से मैं आसपास के, मैं कामठी में रहता हूँ, मैं वहाँ के आसपास में कई एरिया में गया, पर मेरे को ऐसे कॉन्ट्रैक्ट फार्मिंग करना था। मतलब मेरे यहाँ पे कोई खेत वेत है हम लोगों का है नहीं, पर मेरे को क्योंकि इंटरेस्ट है और मैंने देखा इतना कि लोग मतलब वो सुसाइड कर रहे हैं, ये कर रहे हैं, वो कर रहे हैं, तो मेरे को एक्चुअली खुद एक्सपीरियंस करके देखना था कि एक्चुअली प्रॉब्लम्स क्या रहते हैं। तो मैंने जिससे भी अप्रोच किया, मैंने जब भी, तो लोग कभी भी बिना एग्रीमेंट, मतलब मेरा ऐसा बोलना है कि अगर मैं उनके अगर कुछ फार्म ले रहा हूँ और मैं उसमें कुछ कॉन्ट्रैक्ट बेसिस पे अगर मैं कुछ करना चाह रहा हूँ, राइट, तो मेरा कुछ एग्रीमेंट होना चाहिए उसके ऊपर। नहीं तो कल को मैं करके हटता हूँ और अगर उसमें कुछ प्रॉफिटेबिलिटी रहती है या फिर अगर गवर्नमेंट से कुछ उसमें सब्सिडीज़ वगैरह कुछ मिलती है और वो सामने वाला ही ले जाए, तो मेरे को तो वैसे ही कुछ नहीं मिलेगा। तो लोगों में मैंने ये देखा है कि उन लोगों में मतलब वो कॉन्फिडेंस लेवल ही नहीं है कि वो जाके एटलीस्ट कॉन्ट्रैक्ट तो भी कर सकें। वो बोलते नहीं, कागज़ पत्तर हम कुछ करेंगे नहीं, तुम्हारा जो तुमको करना है, ये हमारी जगह, ये तुम कर लो, और वो बाकी जो है सब मुँह जबानी रहेगा, तुमको इतना इतना हमारे इसका जगह का कॉस्ट देना पड़ेगा। तो ऐसा कुछ गवर्नमेंट का कुछ है क्या इन प्लेस जिससे कि हम लोग ऐसा कुछ कर सके कि भैया ये ऐसा ऐसा है, ये एग्रीमेंट हो रहा है, और अगर ऐसा कुछ होता है तो गवर्नमेंट उसमें मतलब बीच में ऐसा मीडिएटर करके कुछ रन करती है क्या? सर मैं आपको एक विनती करता हूँ कि आप सॉफ्टवेयर इंजीनियर हैं, आप प्रोडक्शन में ना आते हुए आप मार्केटिंग में आ जाए। आपका टेक्निकल व्यू है, आपका टेक्निकल व्यू है, प्रोडक्शन ये नीचे की चीज़ है, ये किसानों को करने दो, और वहाँ से आप माल परचेस करो और आप उसकी माल की मार्केटिंग आप करो। जैसे अंकल बोल रहे हैं कि मेरे पास में खेती है, मैं माल पैदा करूँ, इनको दिक्कत क्या है? इनको दिक्कत है माल बेचने की। आप एक माल डेवलप करो, आप एक उसका चैनल डेवलप करो,
आप कोई सॉफ्टवेयर डेवलप करो। हमारे यहाँ मेरे साथ में पढ़ने वाला महेंद्र टेकाड़े करके लड़का है, आप कभी अमरावती आ जाए तो मैं आपको मुलाकात उससे करा दूँ। एक्चुअली मेरा बर्थ प्लेस ही परतवाड़ा का है, अचलपुर में हमारी फैमिली है वहाँ पे, अच्छा अच्छा रावत करके सरनेम है अच्छा मेरा। अच्छा, आप परतवाड़ा ही है क्या? चलो अपन तीनों परतवाड़े वाले हैं। अच्छा, तो आप हमारे यहाँ महेंद्र टेकाड़े करके एक लड़का है जो मैकेनिकल इंजीनियर था, उसने खुद का एक मार्केटिंग की चेन डेवलप किया। जैसा बिग बाज़ार और बिग बास्केट, ये तुम अगर मोबाइल पे बुकिंग करो सब्जी की तरकारी की तो आपको मिल जाएगी। वो सिस्टम उसने वहाँ पे डेवलप किया। उसको भी सही आदमी नागपुर में चाहिए, वो भी नागपुर में अभी चालू करने वाला है। तो हमारे अमरावती में उसके 5,000 कस्टमर है। अमरावती नागपुर से 20% है सिर्फ। उसके वहाँ पे अगर 5,000 कस्टमर होंगे तो एक साल में आपके पास में 1,000 तो कस्टमर आएंगे। हाँ अगर आप सही से उसको सर्विस दो, किसान पैदा करेगा, आप उसको बेचोगे, आपको भी पैसे मिलेंगे और ये भी खुश हो जाएंगे। इनके लिए भी जगह है, इनकी खुद की खेती है, इनको खेती करने दो, आप मार्केटिंग करो। और हमारे को हम कास्तकारों का एक ही वांदा है, हम आम्हाला पिकवणं शिकावं लागत नाही, आम्हाला इकणंच आमचा वांदा आहे। आम्ही पिकवतो चांगलं, पण तुम्ही जर विकायला सोबती आले आम्हाला आणि तुमची आमची जर जमलं तर आपल्याला कोणताच मॉल कमी नाही पडत ना। मग सर एक प्रॉब्लम क्या है ना कि बात तो अपन कर लेते हैं फार्मर्स लोगों से, बट प्रॉब्लम क्या होता है, अपन बात करके आओ, अगले 2 दिन में वो उधर चावड़ी वगैरह पे बैठते हैं, वहाँ पे 2 जन उसको भड़का देंगे, अबे वो तेरा पूरा लूट के ले जाएगा, ऐसा कर देगा वैसा कर देगा, उसकी वजह से वो कभी आगे नहीं बढ़ पाते। नहीं, ये तो बात कैसा है, मैंने आपको पहले बोला कि ईईपी है, इसका ईंधन पार्टी, वो सभी तरफ रहती, वो सभी क्षेत्र में है। ऐसा कोई क्षेत्र बताओ कि जिसमें ईईपी लोग नहीं है। एक क्षेत्र बताओ आप होटल डालो तो आपके सब वेटर भगा के लेके जाते, आप दूध की डेयरी डालो तो दूध निकालने वाले भैया लोगों को भगा के लेके जाते, आप खेत में मजदूर रखो, बाजू वाला खेत वाला उसको भड़का देता है। ये तो चैलेंजेस है भैया, ये तो यूनिवर्सल प्रॉब्लम है। ये आपके साथ में प्रॉब्लम नहीं है, ये यूनिवर्सल प्रॉब्लम है। आप कोई भी दुकान लगाओ अच्छा, वहाँ पे अच्छा सेल्समैन होगा तो उसको बाकी दूसरे कंपनी वाले लेके जाते। ये तो एक्सपीरियंस काउंट करेंगे आपका कि आप उसको किस तरह हैंडल करते हो। थैंक यू। कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, मग कैसे होतील प्रजाजन सुखी। तुम्ही मार्केटिंगचं सांगत आहे, मार्केटिंगची आयडिया शिकल्या सवरलेले येईल। आम्ही उत्पादक आहोत, आमचं भाऊ, का पिकवता येते विकता येत नाही, तुम्हीच सांगता। सत्य हे असत्य तुम्ही तुमच्या डोळ्यानं किती वर्ष पाहणार का? कशामुळे ही आमच्यावर दशा? अरे 1972 साली जो दुष्काळ पडला, हरित क्रांती आणली, चौपटीनं धान्य पिकवलं आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी। आमची दशा, मी यवतमाळ जिल्ह्याचा, आत्महत्या का? तुम्ही तर इथले सगळे शेतकरी 10, 15, 20 क्विंटल कापूस पिकवता, 28, 30 पासून 42, 45 क्विंटल पर एकरी पिकवला आम्ही, तरी आमची दुर्दशा का? पिकवता येते विकता येत नाही। त्यांना सांगा ना, ज्यांनी हे दशा आमच्यावर आणून ठेवली। आजही सोयाबीन परवानगी नाही, ऊस परवानगी नाही, म्हणजे राज्याबाहेर कापूस परवानगी नाही, बियाणे। काका, मी तुम्हाला सगळ्यात पहिलेच मी तुम्हाला म्हटलं का बाबा, मी तुमचे खरोखर हात जोडून आभार मानतो की तुम्ही इतक्या विपरीत परिस्थितीत शेती करता, आणि शेती तुम्ही सोडून देत नाही। अरे आम्हाला काहीच नाही करता येत म्हणून आम्ही शेती करतो। पोरबाळ पुन्हा पैदा करायचे का करावं? आता आपण पिकवत असलेल्या पिकाला आपण जर मार्केटिंगची जोड दिली, आपण आता कापूस करतो आम्ही, जसं मार्केटिंग तू सांगते
इथं एवढं प्रोडक्शन आहे जे विकत घ्यायला तयार नाही. डाळ मागल्या वर्षी केली, 3 वर्ष डाळीचं उत्पादन करायला नाही पाहिजे. डाळीवर म्हणजे आयात शुल्क घटवलं आतापर्यंत. काय आहे गव्हर्नमेंट पॉलिसी आणि काय सांगते तू? मूर्ख आहे सगळं. सगळं शेतकऱ्याला भुलवण्याचं काम आहे. विपरीत परिस्थिती खरोखर त्याची त्यानं जे बोलले की नाही त्यातलं एकही चूक नाही त्यातलं. अतिशय सत्य परिस्थिती आहे. परिस्थिती वाईट आहे. म्हणजे कास्तकारानं प्रामाणिकपणे करावं का चोरी लपी करून जर गेलं तर तो मोठा होते. कास्तकाराला कुठंच बेमानी करता येत नाही, कुठंच नाही, त्याच्या रक्तात नाही बेमानी, म्हणून त्याची ही परिस्थिती आहे. पण याला जर आपण थोडीशी जोड दिली तर ह्या सगळ्या गोष्टी. आता देवराव भाऊ आहे, पंचायत समिती चंद्रपूरचे सभापती आहे, जिल्हा पदाध्यक्ष आहे. आता मुनगंटीवार साहेबाच्या एरियातले ते आहे. आम्ही चंद्रपूरला जाऊन तिथल्या कास्तकारचे गट शेती करतो. तिथल्या 2 कंपन्या आम्ही आता यावर्षी फॉर्म करून दिल्या. त्याचे गट शेतीचे प्रस्ताव गावंडे साहेबांनी करून दिले. रामदेव बाबा येणार नाही म्हणते इकडे. बरं घ्या, दुसरा कोणाचा आहे का प्रश्न अजून? त्याचं काही चुकलं नाही. आता आपल्यानंतर एक 5 ते 6 कीटकनाशकवाल्यांचे जे सत्र आहे त्याच्यामध्ये तो विषय आहे. मग आम्ही करतो ना, आम्ही सगळीकडे जातो. आम्ही यवतमाळमध्ये आहे, आम्ही चंद्रपूरमध्ये आहे, धानशेतीमध्ये आहे, नागपूरमध्ये. तिथल्या लोकांचा जर गट असेल तर आम्ही तिथे येतो ना. आम्ही काही कोणाकडनं पैसे घेत नाही. करून आलो यावर्षी, पण यावर्षी आम्ही केलं रोग आला, कास्तकार खचून जाते. पहिल्या वर्षी केलं आणि पहिल्या वर्षी धान नाही आली. यावर्षी आता खूप रोग आला यावर्षी. आणि कसं आहे, शेतकऱ्याला पहिल्या वर्षी केलं आणि त्याला नफा झाला, थोडंसं चांगल्या गोष्टी झाल्या तर हे होते. आता उथलपीठला आपण केलं ना देवराऊ यावेळेस, पण उथलपीठला केलं पण इतका रोग आला. त्या शेतकऱ्यानं इतक्या मेहनत नाही केलं पण त्याच्या हातात जर काही पडलं नाही तर वाईट वाटते आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद.